राज्य सरकारने पुन्हा न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून एक पाप पुन्हा केलं। उज्ज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना अजून त्यांना सरकारी वकील करून एक त्यांनी सिद्ध केलं की वकीलही सरकारी आता भाजपचेच राहणार। अशा पद्धतीचं दृष्ट काम महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे। सरकारने याचा फेरविचार करावा। भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून राज्य शासनाने तातडीनं त्याच्यातला फेरविचार करावा। त्याचप्रमाणे नीटच्या परीक्षेचा गोंधळ अजूनही संपलेला नाही। अनेक परिवार अजूनही चिंतित आहेत। मुलांचं भविष्य अंधकारमय आहे। केंद्रातले मंत्री सांगतात की बिहारमध्ये कॉपी झाली, आम्ही त्याचा तपास करतो आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातत्याने आम्ही सांगतो की नीटच्या परीक्षाच ह्या रद्द कराव्यात। पहिल्यासारख्या 12वीच्या परीक्षेच्या आधारावरच या परीक्षा व्हाव्यात मेडिकलच्या, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे। महाराष्ट्रामध्ये भरतीच्या नावाने गोंधळ कसा केला जातो। आता पावसाळ्यामध्ये ग्राउंड सगळे ओले आहेत आणि पोलिसांची भरती सुरू झालेली आहे। फिजिकल याच्यामध्ये त्यांना त्या ग्राउंडमध्ये धावावं लागतं आणि त्या चिखलातल्या ग्राउंडमध्ये धावत असताना अनेक पोरांचं त्या ठिकाणी नुकसान होते आहे। त्यांना दुखापत पण होते आहे आणि म्हणून हे सरकार किती वाईट विचार या नवीन पिढीच्या बद्दल करते आहे ही त्याच्यातून सिद्ध होते आहे। मागच्या भरती झाल्या, त्याची अजूनही ट्रेनिंग चालूच आहेत, पण त्यांच्या या सगळ्या मुलांना 2-3 महिने अजून थांबावं लागणार आहे। सरकारला पावसाळ्याच्या नंतर फिजिकल हे सगळ्या भरत्या कराव्यात एवढं सरकारला आमचं आव्हान आहे। मुलांच्या असेही परीक्षा बघू नये की त्या मुलांचं भविष्य खराब होत असेल तर या पद्धतीचं कृत्य सरकारने करू नये। या पद्धतीचं एक सरकारला आमची विनंती आहे। मी आजच माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही त्या पद्धतीचं पत्र लिहून पाठवतो आणि पोलीस भरतीबद्दलचं त्यांनी त्याचा फेरविचार करावा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही सांगतो की अजूनही बियाणं उपलब्ध नाही। मी काल अमरावती विभागाच्या दौऱ्यात होतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांजवळ अजूनही बियाणं उपलब्ध झालेलं नाही आणि बोगस बियाणाचा सुळसुळाट महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। खत कंपन्यांशी आणि बियाणे कंपन्यांशी सरकारचा डायरेक्ट बोगस व्यवस्थेमध्ये संबंध आहे असं शेतकऱ्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। म्हणून सरकारला आता याच्यामध्ये खऱ्या अर्थाने यावेळेस बोगस बियाणं शेतकऱ्यांना मिळालं नाही पाहिजे या पद्धतीची काळजी सरकारने करावी। बोगस खतं असतात, बोगस औषधी असतात आणि त्याही पद्धतीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आणि आंध्र प्रदेशमधून केला जातो। त्यावर सरकारने वचक ठेवला पाहिजे। शेतकऱ्यांची लूट होता कामा नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये उन्हाचा तडाखा अजूनही चाललेला आहे। उष्माघातानं मोठ्या प्रमाणात किड्या मुंग्यासारखे लोक मरतात आहेत। शेतकरी कर्जामध्ये असताना त्याला कुठली मदत होत नाही। शेती हंगाम कसा करावा ही काळजी आहे। आचारसंहितेच्या काळामध्ये बँकेनी, कारण की रेग्युलर प्रोसेस आहे, त्याला आचारसंहितेचं कुठेही बंधन नाही, पण आचारसंहितेचं कारण सांगून शेतकऱ्यांचं कर्ज पुरवठा केला नाही आणि आता हंगाम सुरू झालेला आहे। त्यामुळे शेतकरी संपूर्ण अडचणीत आलेला आहे। आम्ही मागच्या वेळेसही मागणी केलेली होती की दुष्काळ, सरकार म्हणते की सदृश्य परिस्थिती आहे, दुष्काळाची भयावहता मोठी आहे आणि म्हणून शेती हंगामासाठी शेतकऱ्याला तातडीनं निधी उपलब्ध सरकारने करून द्यावा, सरकारच्या तिजोरीतून करून द्यावा या पद्धतीची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो आहे। आता प्रश्न विचारा।
मला